एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. वैनुडी काय ग मी आणतेच बाउल बाहेर. बघ तू आईस्क्रीम घेऊन आलात का बघ. मी जाते. मला ना तुला जरा एक विचारायचं होतं. विचार. तू कुणाजवळ बोलली नाहीयेस ना ते? ते काय? ते ते कुणाला नाही सांगितलं मी ते. कुहू आपल्या त्या सिक्रेट बद्दल मला माहिती हवी तुझ्याकडून. हो 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 पण ही सगळी माहिती मला हवी आहे तुझ्याकडून. कारण काय ना कुहू. सांगेन ग मी नक्की सांगेन तुला. राधा आलं आपलं आईस्क्रीम. येतेस ना? ए लिसन. अरे बाउल्स घेतेस ना? हो हे काय. आणि जरा ना त्याच्याबरोबर 3 बशा पण घ्या. तोपर्यंत मी मुलांना बघून येते. बशा? आईस्क्रीम चाटून खातात ना 3 मुलं. गंगा, यमी आणि तिसरं कोण? माई. काकू. बशीतलं आईस्क्रीम संपलं ना की उरलेलं चाटून खायला फार आवडतं त्याला. बरं आले मी मुलांना बघून येते. घनदाट जंगलामधनं मी असा एकटा चाललेलो. शोधतोय आपला तुला. काहीच सापडे ना मला. तूही सापडेनास, घरही सापडेना. काळा कुट्ट अंधार. प्रत्येक वळणावरनं मी वळलो की मला असं वाटायचं आताच सापडेल मला घर. दिस इज टू मच. बस बस सोड. शी. राधा अगं ते राधा आईस्क्रीम खायला आवडतं आम्हाला, प्यायला नाही. चला हे. काय झालंय? ऐक ना मी ना आपल्या घरच्यांमध्ये खूप इन्व्हॉल्व झाले. अरे म्हणजे इमोशनली डिपेंडंट झाले त्यांच्यावर. आणि आता 6 महिन्यात आपलं नाटक संपेल ना. मग माझं असं गुंतवणं बरोबर नाही ना घरच्यांमध्ये. मग नाही गुंतायचं. सिंपल. आपण नाटकात नाही काम करत तेव्हा काय आपण तसंच असतो काय? म्हणजे उद्या समजा मी हॅमलेटचा रोल केला तर काय नाटक संपल्यावर मी रस्त्यातनं टू बी और नॉट टू बी असं थोडेच फिरणार लोकांशी बोलत. नाटक संपलं झालं. इथे फरक इतकंच आहे की आपण चालू नाटकात अलिप्त राहायचं. म्हणजे स्वतःला एलिनेट करायचं. कॅरेक्टर वेगळं, आपण वेगळं. आय थिंक युअर राईट. आय एम ऑलवेज राईट. आय थिंक दिस टाइम युअर राईट. एलियनेट करायचं स्वतः. वैनुडी कुठून मला काम आहे. ऐक ना तू सांगू नकोस कोणाला वैनुडी. म्हणजे तू सांगणार नाहीसच. पण मी आज प्रभातला भेटणार आहे. मी आज त्याला सांगून टाकणार आहे की मी तुला सांगितलं सगळं काय ते खरं खरं. कारण तू एकटीच आहेस ना माझी जीवाभावाची मैत्रीण. वैनुडी मला असं वाटतं ना की हे बघ नॉर्मल माणसं आपल्या भावाच्या बायकोला वहिनी अशी हाक मारतात, वैनुडी नाही. सो आय अप्रिशिएट इफ यू कॉल मी राधा वहिनी. हा एनी प्रॉब्लेम? काय काय बघतोयस? माझ्या ऑफिसचे कपडे. काही प्रॉब्लेम आहे का तुला? मारक्या मांजराला बघितलं तर काय बघतोयस तू? नाही तेच बघतोय. म्हणजे एरवी तुला तुझ्या कपड्यांना एकही चुरकुती पडलेली चालत नाही आणि आज तू तुझे कपडे फेकतेस. ए मी माझे कपडे फेकीन नाही तर फाडीन. तुझा काय प्रॉब्लेम आहे? तू काय सायकॅट्रिस्ट आहेस का? माझा प्रत्येक प्रॉब्लेम मी तुझ्याशी शेअर केलाच पाहिजे का? तू का गुंततोयस माझ्या प्रॉब्लेम मध्ये? नको इन्व्हॉल्व हो. या सगळ्याची गरज नाही. काही गरज नाही सगळं करायची. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.